आणि आता सामना जातोय शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे तर 10 रन. 6 गेंदे 10 रनों की जरूरत. रामराज्य वॉरियर्स की युनिव्हर्सल येणारे 6 बॉल आणि 10 रन मात्र उत्तर देऊन जातील. कोणता संघ मात्र इथे फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि आता ज्या प्रकारे हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये जाताना प्रेक्षक देखील आता फार मी म्हणेन की प्रेक्षकांची देखील पावले आता मैदानाकडे वळतायत हळूहळू. आणि जसा सामना व्हायचा ना तसा सामना होतोय. हाय व्होल्टेज मैच, रोमांचक मैच, दिल की धड़कन तेज करने वाला सेकंड सेमीफायनल का ये बड़ा मुकाबला. 6 बॉल 10 कोणाकडे मात्र गोलंदाजी दिल्या जाईल. हे काय इथे अनिकेत गोरे आणि प्रतीक गोमटे आपल्या संघाला विजय मिळवून देतील का? कोणता गोलंदाज आहे तो मात्र 6 बॉल चांगले टाकून आपल्या संघाला विजयी मिळवून देईल? बघूया आपण. 6 बॉल 10 रनांची गरज. आणि आता गौरव पाठक यांच्याकडे मात्र आता जिम्मेदारी दिली गेली आहे मंडळी. 6 बॉल मध्ये आता 10 रन बनवायचे. अनिकेत गोरे 19 बॉल 20 रनावरती खेळताना एक षटकार त्यांच्या बॅट मधून बघायला भेटलाय. बट आता कशा प्रकारे मोठे फटके खेळतील का? तर 10 रन पाहिजेत. हर एका बॉलवरती तुम्हाला मोठा फटका खेळावाच लागणार आहे. बट गौरव पाठक यांनी देखील या स्पर्धेमध्ये फार चांगली गोलंदाजी केली आहे. पण आता या ओव्हरमध्ये देखील त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे जर सामना जिंकायचा असेल तर. 6 बॉल चांगले डिलिव्हर करावे लागणार आहेत. 6 बॉल मध्ये 10 रनांची गरज आहे. आज बघितलं तर गरवारे स्टेडियम मात्र खचाखच भरलेला आहे प्रेक्षकांनी. आणि आज प्रेक्षकांसाठी बघितलं तर आज हा सामना बघा जसा पाहिजे तसाच होणार आहे. पैसा वसूल मॅच, डोळ्याचा पांडे फिरणारा मॅच. 6 बॉल 10 रनांची गरज आहे. गोलंदाजी मार्ग वरती गौरव पाठक, स्ट्राईक वरती प्रतीक अनिकेत गोरे, नॉन स्ट्राईक वरती प्रतीक आहेत. माझी विनंती आहे दोन्ही संघांना बॉल टाकत असताना कोणी कृपया चेअरिंग करू नये. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे, कॅच मात्र ड्रॉप झालाय. कॅच सोडलाय की मॅच सोडलाय? येणारे मात्र 5 बॉल उत्तर देऊन जातील. बट इथे कॅच व्हाय पाहिजे होता. कॅच ड्रॉप झालाय. पहिल्या बॉल वरती 2 रन आलेत. इक्वेशन मात्र आता चेंज होईल. 5 बॉल मध्ये आता 8 रन पाहिजेत. इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंदबाज का दिल भी टूटा. 5 बॉल 8 रन पाहिजेत. कॅच पकडा पाहिजे होता पण तिथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. 5 बॉल मध्ये आता 8 रन पाहिजेत. अनिकेत गोरे यांना मला लाईफलाईन भेटली आहे मैदानाच्या आतमध्ये. काय ते सामना फिनिश करतील का? प्रेशर 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 का? प्रेशर मध्ये कोणी बिखरतात, कोणी निखरून येतं. यावेळेस मात्र कार्पेटच्या सायने फटका खेळून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत आणि याही वेळेस 2 रन तर पूर्ण केलेत. 4 बॉल मध्ये आता 6 रन पाहिजेत. 4 बॉल मध्ये 6 रन. हाय व्होल्टेज मॅच, रोमांचक मुकाबला. सेमीफायनलचा मॅच आहे आणि इथं जर काय सामना जर टाय झाला तर मात्र सामना सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. का तर मात्र एक एक गुण आपण देऊ शकत नाहीये का तर सेमीफायनलचा मॅच आहे. 4 बॉल 6. पहिल्या दोन्ही बॉल वरती जर बघितलं तर 2-2 रन पूर्ण केले दोन्ही फलंदाजाने. अनिकेत गोरे यांना लाईफलाईन मिळली आहे. गौरव पाठक काय ते चांगले 4 बॉल टाकतील का? एक मोठा फटका इथे रामराज्य वॉरियर संघ बाजी मारू शकतो. यावेळेस बॅक टू बॉलर खेळला इथे रनआउटच्या रूपामध्ये. अनिकेत गोरे मात्र बॅक टू द पवेलियन जात आहेत. परत एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट रंग मात्र आता नक्कीच यायला लागलेत. रनआउटची विकेट आलेली आहे आणि सामना जातोय आता 3 बॉल 6 रन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मृगांक महाजन. 3 बॉल 6 बनवायचे. बघा घडीचा काटा देखील एवढा हालत नसेल तेवढा मॅच हालतोय. कधी युनिव्हर्सल कडे तर कधी रामराज्य वॉरियर्स कडे. असं वाटलं की रामराज्य वॉरियर्स सहजरित्याने हा सामना जिंकून जाईल. बट तिथे कुणाल दोशीची विकेट आली. 3 बॉल 6 रन पाहिजेत. अतिशय बघितलं तर रोमांचक स्थितीमध्ये हा चालू असलेला सेकंड सेमीफायनलचा थरार, ब्राह्मण प्रीमियर लीगचा थरार आपण बघत आहोत. दैदीप्यमान सोहळा 2025 पर्व 6वे. आणि या पर्व 6व्यामध्ये जर बघितलं तर अतिशय रोमांचक स्थितीमध्ये असलेला हा सामना चालू आहे. युनिव्हर्सल 11 विरुद्ध रामराज्य वॉरियर्स. 3 बॉल 6. प्रतीक गोमटे ऑन स्ट्राईक, गौरव पाठक. 3 बॉल 6 बनवायचेत.
यावेळेस मात्र बॅट चालवली आहे, डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय आणि 2 रन कंप्लीट केले दोन्ही फलंदाजाने. इक्वेशन मात्र चेंज होईल. 2 बॉल मध्ये आता 4 रन पाहिजेत. 2 बॉल 4 रन पाहिजेत. अतिशय बघितलं तर सामना बराबरीमध्येच म्हणावं लागेल. हृदयाचे ठोके धड 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 वाढवणारा हा मोठा मॅच आहे. 2 बॉल 4 रन. गौरव पाठक ओहो, यावेळेस बघितलं तर खेळायचं होतं ऑन साइडला, पण चेंडू गेलाय ऑफ साइडला आणि आता सिंगल आलेली आहे आणि सामना होतोय शेवटच्या बॉलवरती. 1 बॉल 3 रन. इथे जर चौका आला तर रामराज्य वॉरियर्स, जर 1 बॉल जर चांगला टाकला तर युनिव्हर्सल 11, जर इथे 2 रन आले तर मात्र सामना जाईल सुपर ओव्हर मध्ये. अगदी सामना होता कुठं आला कुठं. सामना पहिले किरण सर जनरल वॉर्ड मध्ये होता, हळूहळू आयसीयू मध्ये आलाय आणि आता डायरेक्ट व्हेंटिलेटर मध्ये आलाय. आणि ज्याला म्हणत जातं ना, ज्यांना कोणाला शुगर बीपी दमाचा त्रास आहे त्यांनी एक तर डोळे बंद करून घ्या, नाहीतर मग पाठ फिरून घ्या. का तर सामना फार रोमांचक होणार आहे. 1 बॉल 3 रन. कोण बाजी मारेल, युनिव्हर्सल 11 का रामराज्य वॉरियर्स, गौरव पाठक का मृगांक महाजन. 1 बॉल 3 रन. बघा फायनल सारखीच मॅच आहे सेमीफायनलची. ऑलमोस्ट 1 बॉल 3 पाहिजेत. चाललेत गौरव पाठक, चाललेत महाजनसाठी. 1 बॉल 3 रन. इथे मात्र सिंगल मैदानाच्या आतमध्ये आणि इथे युनिव्हर्सल 11 संघाने 1 रनांनी बाजी मारली आहे आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथे 1 रनाने मात्र पराभूत झालेत रामराज्य वॉरियर्स. जो मात्र त्याचा विजयी पताका सुरू होता तो मात्र थांबवला युनिव्हर्सल संघाने आणि बाजी मारली आहे. अभिनंदन, वेल प्लेड.